पंकज, तू गैरसमज करून घेऊ नकोस, पण समिताला हे जे प्रमोशन मिळाले ना, तर तिच्या मेरिटवर नाही मिळाले. म्हणजे गुरुनाथमुळे मिळालंय. समिता त्याच्या मर्जीत राहण्यासाठी त्याला जी सतत मदत करते ना, त्याच्यामुळे मिळालं. आणि अशी मदत ज्यामुळे राधिकाचं कायम नुकसान झालंय. नाही, मला कळतंय नाना, पण पण मी तरी काय करू? सध्या तिला नोकरी सोड असंही सांगू शकत नाही मी तिला. का? का काय आहे? अगं, एकतर महागाई केवढी वाढली आहे. शिवाय तुमच्यावर मला सगळा भार नाही टाकायचा आता. असंही तुझं कुठे काय ऐकते म्हणाली. आणि हे बघ पंकज, ठरवलं ना तर काटकसर करून सुद्धा संसार छान करता येतो. तिला काहीच जमणार नाही. ही काटकसरही करणार नाहीये, ही नोकरी सोडणार नाहीये आणि तिच्या सवयी. आई, तुला माहितीये ना ती किती मोडी आहे. त्यात वेगळं घर घ्यावं असा तिचा अट्टहास आहे. त्यामुळे ती ती असं काहीतरी विचित्र वागते, बस, बाकी काही नाही. काय पंकज, तू तिच्या वागण्याचं समर्थन करण्यापेक्षा तिला जरा समजाव ना. कसं आहे, संसारात नवरा बायकोनं एकमेकांना समजून घेण्याची गरज असते. एकमेकांच्या साथीनं पुढे जायचं असतं. तुझी महत्वाकांक्षा चांगली आहे, त्याबद्दल मला अजिबात राग नाहीये. आणि दुसरं म्हणजे, समजा तुझं स्वतःचं घर झालं उद्या, आता आम्हाला आनंदच आहे की. तर तिनं सगळं जे काय आहे ते योग्य मार्गाने करावं असं आम्हाला वाटतं. मी समजवेल तिला नाना. एक क्षण असतो रे मोहाच्या रस्त्यानं जायचं. कसं आहे, त्यातनं सावरायचं असतं स्वतःला. आणि सरळ कष्टाच्या मार्गाने जात राहायचं, नाहीतर गुरुनाथसारखी अवस्था व्हायला वेळ नाही लागणार. हो नाना. राधिकाला तिची काहीही चूक नसताना हे भोग भोगावे लागतात. हो, खरंय. आणि काय झालंय त्या दोघांचं बघतोस ना. आणि मला नाही वाटत यापुढे राधिका आणि गुरुनाथचा संसार परत जोडला जाईल. नाही नाही, मी निराशावादी नाही, पण सत्य परिस्थिती काय आहे ते सांगतो. ये समिता. तुम्हाला थँक्यू म्हणायला आले होते. अरे, आणि हे पेढे द्यायला. थँक्यू सो मच. थँक्यू तर मी तुम्हाला म्हणायला पाहिजे. तुम्ही फेवर केलं माझ्यावर, म्हणूनच मला प्रमोशन मिळालं. नाही, असं काही नाहीये. तू डिझर्विंग कॅन्डिडेट होतीस म्हणूनच तुला प्रमोशन मिळाले. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं हे प्रमोशन खूप जणांना पचणार नाहीये. आलंय ते माझ्या लक्षात. कारण प्रमोशन डिक्लेअर झाल्यावरच आनंद सर, जेनी, पानवलकर, श्रेयस सगळ्यांचे चेहरे पडले. आडून आडून टोमणेही मारले मला. तेही होणारच. तुला मिळणारं प्रमोशन, रादर मी घेतलेले काही डिसिजन्स यांना पचणारे नाहीयेत. आणि त्यामुळे ऑफिसमध्ये बरेच गोंधळ उडायची शक्यता आहे. आणि त्याचा सगळा राग तुझ्यावरही काढला जाऊ शकतो. हो, आय नो सर. तेव्हा सांभाळून राहा. एखादी छोटीशी चूक सुद्धा पॉइंट आउट केली जाऊ शकते. कारण आता हे सगळे एकत्र आलेत. बापरे सर, त्याबद्दल तर बोलायलाच नको. म्हणजे मी नुसती तुमच्याशी बोलायला आले ना तरी त्यांना खटकतं. सर, आय थिंक आपण काही दिवस कॉन्टॅक्ट मध्ये नको राहूया, चालेल? नाही, असं करून चालणार नाही. माझे पुढचे जे काही प्लॅन्स आहेत त्यात मला तुझी मदत लागणार आहे. प्लॅन? कसला प्लॅन? काही गोष्टी बदलण्यासाठी आता मला खूप काम करावं लागणार आहे. त्यात एक बरं आहे की कदम आणि तू इथे आहात, सो मला इनडायरेक्टली मदत करत राहा. पण सर, ऑलरेडी सगळे खूप चिडले, अलर्ट झालेत. आणि माझ्या तर प्रत्येक हालचालीवरती लक्ष असतं त्यांचं. असू दे, पण आता काही गोष्टी मी त्यांच्याकडून अशा करून घेणार आहे की त्यांना सुद्धा कळणार नाही की या गोष्टी मी त्यांच्याकडून करून घेतल्या. पण सर, कशाला रिस्क घ्यायची? आधीच चिडलेत, हे कळलं तर अजून भर पडेल. असं काही होणार नाही. हे बघ, दिलेल्या ऑर्डर्स फॉलो करायच्या एवढंच या लोकांना कळतं. आणि तसंही आता बोर्ड ऑफ डिरेक्टर्स पैकी म्हात्रे आणि राजवाडे आपल्या फेवरमध्ये आहेतच. हे मात्र खरंय. आणि कपूर सरांचा तर काही प्रश्नच नाहीये. पण सर, मला असं वाटतं की आपल्याला प्रॉब्लेम झाला तर त्यातला त्यात साठे मॅडमचा होऊ शकतो. नाही, त्यांना बोलायची संधीच द्यायची नाही ना. मला आता फक्त काही बदल करायचे आणि तू बघच मी ते कसे करतो. ओके, येऊ मी सर?
मॅडम ये राधिका बस. सॉरी मॅडम, मला खूपच उशीर झाला यायला. तुम्हाला माझी वाट बघायला लागली. अगं नाही त्यात सॉरी काय एवढं. मला माहितीये बायकांचे काही कमी व्याप असतात का. त्याने घर सांभाळायचं, नोकरी सांभाळायची. नाही, काय झालं, अथर्व येतो ना संध्याकाळी, त्याच्यासाठी थांबायला लागलं मला, म्हणून उशीर झाला. अथर्व माझा पोरगा. बरं, मला हे सगळं घरची कामं करून शिवाय तू करिअरकडे दुर्लक्ष तर करू शकत नाहीस. ते चालायचंच ग, मी त्यातनं गेली आहे ना स्वतः, मला माहिती आहे. काय काय घेणार तू. नाही नाही नको मॅडम. मॅडम सॉरी. नाही म्हणजे कपूर साहेबांच्या बाबतीत जे काही घडलं ते कळलंय मला. नाही पण या सगळ्यात त्यांची काही चूक नाही, चूक माझी आहे. नाही मलाच हे आधी कळायला पाहिजे होतं का आपण असं त्यांना हो म्हणायला नाही पाहिजे, पण ते ऐकायलाच त्या. एक मिनिट जरा थांब. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तुला असं वाटतंय का की मी तुला जे काही कपूर सरांच्या बाबतीत झालं त्याच्याबद्दल जाब विचारायला बोलवलंय किंवा काही चूक बरोबर करायला बोलवलंय, न्यायनिवाडा करायला बोलवलंय, असं काही नाहीये. मी तुला एका दुसऱ्याच कारणासाठी बोलवलंय. माझं तुझ्याकडे एक काम आहे. माझ्याकडे हे बघ राधिका, मी तुला पहिल्यांदा बघितलं ते आपल्या प्रेझेंटेशनच्या वेळी, बरोबर. तुम्ही तर माझी चांगलीच फजिती पाहिली. नाही राधिका, मी तुझी फजिती नाही पाहिली. मी पाहिलं तो तुझा प्रामाणिकपणा. मी पाहिली ती तुझी धडपड, तुझी जिद्द. कपूर सरांनी तुला मदत केली, ती करायला हवी होती की नको होती त्याच्यात मला पडायचं नाहीये. पण ते सगळं बघून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की ह्या धडपडणाऱ्या मुलीला एका चांगल्या संधीची गरज आहे. आता तीच संधी कपूर साहेब मला देण्याचा प्रयत्न करत होते. पहा ना काय होऊन बसले. अगं जे झालं ते झालं. आता त्याच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ आहे का. मी तुला इथे सिंपथी वगैरे द्यायला बोलवलेलं नाहीये. मी बोलवले ते एक रेफरन्स द्यायला, ते सुद्धा तुझ्यात स्पार्क आहे म्हणून. यांना जाऊन भेट. यांचा इंडियन मसाले एक्सपोर्ट करण्याचा बिझनेस आहे. तू त्यांना जाऊन भेटलीस तर नक्की तुला मदत करतील. मिस्टर पोद्दार. ऍक्च्युली माझा मावस भाऊ आहे. बोलले मी त्याच्याशी, त्याला जाऊन भेट. ठीक आहे, थँक्यू. मी असं करते, मी आजच यांना फोन करते. ते म्हणाले तर लागलीच त्यांना जाऊन भेट. नक्की नक्की जाऊन भेट. मॅडम खरंच थँक्यू. नाही माझ्यासारख्या नवशिक्या पोरीला तुम्ही एवढी मदत करून राहिलात, थँक्यू सो मच. अगं त्यात काय एवढं मोठं आहे. एक रेफरन्स दिला एका मुलीला तर त्यात काय विशेष केलं मी. आणि आपणच एकमेकांना सपोर्ट करायचा असतो ना. वी बिलॉंग टू द सेम फील्ड, राईट. आता आत्मविश्वासानं त्याला जाऊन भेट आणि काम मिळवूनच ये. पण मॅडम ते माझ्याकडे ते प्रेझेंटेशन नाही आज. काही गरज नाहीये. सॅम्पल्स घेऊन जा ना तुझ्या मसाल्यांची. आमच्या वेळेला आणली तीस तशी. आणि तू जर त्याच्या कसोटीला उतरलीस तर पुढे काय करायचं ते तोच सांगेल तुला. आता कसला विचार करतेय. हा ना मॅडम, तुम्ही मला एवढी मदत करून राहिलात. तुम्ही ना माझ्या नात्याच्या ना गोत्याच्या, तरी तुम्ही इतकं करून राहिला. आणि माझा नवरा. एक मिनिट राधिका, भूतकाळात सडकून पडशील तर पुढे जाता येणार नाही तुला. तुला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, मोठा व्यवसाय वाढवायचा आहे. जे झालं ते मनाला लावून घ्यायचं नाही, अगदी नवऱ्याच्या बाबतीत असलं तरी सुद्धा. नाउ यू हॅव टू मूव्ह ऑन, गेट अहेड, राईट. जाऊन भेट त्याला. ते कार्ड ठेवून घ्या ती तुझ्याकडे. मॅडम मला ना तुमच्यासारखं बनायचंय. नक्की बनशील. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. तुम्ही माझ्यावरती हा विश्वास दाखवलात ना, तो मी खरा करून दाखवेन.